मंडळी नमस्कार. खर तर मी कुठल्या गटाचा नाही, मी कुठल्या तटाचाही नाही, मी कोणत्याही जातीचं प्रतिनिधित्व करत नाही, मी कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही, मी डावाही नाही आणि मी उजवाही नाही. मग मी प्रामाणिकपणे विचार करतो की मी नक्की कोण आहे. तेव्हा अगदी चिंतन केल्यावर मला उत्तरासाठी ज्योतिबांकडेच यावं लागतं की ज्या महात्मा ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यातलं जे समानता नावाचं तत्व आहे ते समानता तत्व उरी बाळगून जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताय, अशी केशवसुतांची भावना हृदयात ठेवून महाराष्ट्रभर शिवशंभूंचा विचाराचा प्रचार प्रसार करणारा मी एक शिवव्याख्याता आहे. फार तर एका वाक्यात मी एवढंच सांगेन, माणूस जोडणाऱ्या शब्दांची पेरणी करणारा मी एक साधा शेतकरी आहे. आणि अशा एका शेतकऱ्याला तुम्ही, ज्यांनी शेतकऱ्याचं असूड लिहिलं, अशा महात्मा फुलेंच्या नावानं सुरू असलेल्या 18व्या संमेलनाचं अध्यक्ष केलं, ही माझ्यासाठी केवळ फक्त आनंदाची गोष्ट नाही, तर माझ्यासाठी भूषणावह गोष्ट आहे. आयुष्यभर मला हे आनंदी आणि भूषणावह वाटत राहील की महात्मा फुले यांच्या गावी झालेल्या 18व्या साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होतो. मंडळी, मी कुठून आलोय माहितीये? मी आलोय राजांच्या राजधानीच्या रायगडावरून महात्मा फुल्यांच्या गावाला आलोय. आणि तुम्हाला माहितीये का, महात्मा फुले, रायगड आणि शिवराय यांचं अगदी जवळचं नातं आहे. मी अगदी थोडी पार्श्वभूमी सांगेल आणि त्या नात्याकडे येईल, कारण आपल्याला खूप कमी वेळात हे आठवायचंय. मंडळी, एक काळ असा होता की त्या औरंगजेबाची सत्ता काबूल कंदाहार पासून आसाम बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून कावेरी पर्यंत पसरलेली होती. आणि त्याच्या राज्याची तुलना आमच्या शिवरायांच्या राज्याशी करायची म्हटली तर औरंगजेबाच्या एका सुभ्या एवढं सुद्धा आमचं राज्य होणार नाही, अशी सत्य परिस्थिती असताना त्या आंतरराष्ट्रीय सत्तेविरुद्ध लढून 6 जून 1674 क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी ललकारी रायगडावर घुमली. आणि आमचे राजे छत्रपती झाले. तो जो काही कालावधी आहे, शौर्याचा, धैर्याचा, दैदिप्यमान कालावधी या मातीनं अनुभवला. आणि नंतर काय झालं कुणास ठाऊक, आम्ही शिवरायांना विसरलो. त्यांनी सांगितलेला सावधपणा आम्ही विसरलो. आणि आमच्या बेसावधपणामुळे जे व्यापारी म्हणून आले होते ते राज्यकर्ते झाले. आमच्यावर इंग्रजांचं राज्य आलं. त्या इंग्रजांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, रायगड जितका उद्ध्वस्त होता येईल तो उद्ध्वस्त केला. का? कारण त्यांना माहिती होतं ही एकच जागा अशी आहे की हिच्याकडे बघून इथलं मराठी मन पेटून उठेल, बंड करेल. आणि मराठी मन पेटलं की आपल्या विरुद्ध देश पेटायला वेळ लागणार नाही. आता जो रायगड बघतो तो इंग्रजांनी उद्ध्वस्त करून शिल्लक राहिलेला रायगड आम्ही बघतो. पारतंत्र्याचा गडद अंधकार देशात पसरला. तो पसरत पसरत रायगडापर्यंत आला. कुठपर्यंत गडद झाला, अगदी त्या सूर्य तेजाला देखील त्यानं झाकलं. आणि रायगडावरची आमची शिवरायांची समाधी त्या अंधकारानं, त्या अंधकारात बुडून झाली. मग एक महात्मा क्रांती सूर्य हाती घेऊन सूर्याच्या तेजानं मन उजळवण्यासाठी रायगडावर आला. आणि जी समाधी काळोखात बुडूक झाली होती त्या समाधीला प्रकाश झोतात आणलं, काट्याकुट्याचं आवरण बाजूला काढलं आणि शिवरायांच्या समाधीचा शोध लावला. लोकमान्यांनी नंतर शिवजयंती उत्सव सुरू केला. पण या संमेलनाच्या निमित्तानं मला काय सांगायचं,
की ज्या महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्याच महात्मा फुल्यांच्या गावी शिवरायांच्या रायगडावरून त्यांच्या विचाराचा पायीक असणाऱ्या एका छोट्या मावळ्याला तुम्ही ही संमेलनाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिलेली आहे. याबद्दल मी आयुष्यभर कृतज्ञ आहे. मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले अगदी थोडक्यात सांगेन, या माणसाची माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा ओळख कधी झाली? मी 5वीत असेल, 6वीत असेल, 7वीत, मला आठवत नाही, पण याच कोणत्या तरी इयत्तेत वक्तृत्व स्पर्धेला विषय होता महात्मा ज्योतिबा फुले. आपण त्यावेळेस आपल्या मॅडम सर लिहून देतात पुस्तकातनं निबंधाच्या पाठ करतो तसं पाठ केलं, पण त्या वयात ते असं काही बिंबलं की आज 35-40 वर्षानंतर त्याच भाषणातल्या 2 गोष्टी मात्र आजही हृदयात बिंबल्यात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्या लहानपणी पाठ केलेली, अर्थ कळत नसताना सुद्धा पाठ केलेली, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि ऐसे अनर्थ एका अविद्येने केले. याचा रिथम इतका छान होता. बालवयात अर्थ कळत नव्हता, पण ते पाठ झालं होतं आणि नंतर जसा मोठा होत गेलो तस कळत गेलं की अविद्या किती घात करते. विद्येचा व्यासंगाचा ध्यास धरला पाहिजे. आज वक्ता म्हणून व्यासंगाचा ध्यास धरत जेव्हा लोक वक्ता म्हणून बोलवतात, ती व्यासंगाची कास त्या या ओळी आहेत ज्या बालपणात बिंबवल्या. दुसरं काय बिंबलं होतं? ज्योतिबा फुल्यांवर जे मारेकरी पाठवले होते, त्या मारेकऱ्याला जेव्हा ज्योतिराव सांगतात की का मारताय, तर म्हणे तुम्ही गोरगरिबांना शिकवताय, आम्हाला पैसे मिळणार आहेत, सुपारी म्हणून मारतोय. तेव्हा ज्योतिबा म्हणतात ठीक आहे, मी ज्यांच्या मुलांसाठी काम करतोय त्यांच्यापैकीच कुणाला तरी मला मारून पैसे मिळणार असतील तर मला खुशाल मारा, ही घ्या माझी मान. असे तपश्चर्येतून आलेले, कृतीच्या तपश्चर्येतून आलेले शब्द जेव्हा त्या मारेकऱ्यांसमोर उमटले जातात, तेव्हा मारेकऱ्याच्या आतला माणूस जागृत होतो. आणि तो मारेकरी जो जीव घेण्यासाठी मारेकरी म्हणून आला होता, तो आयुष्यभर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अंगरक्षक, जीवाचा तारणहार बनतो. हे उदाहरण इतकं बिंबलं गेलं की पुढे काही दिवस माझ्या मनात असं बिंबलं गेलं की वाईटात सुद्धा बदल आपण शब्दांनी घडवू शकतो. मग रात्री झोपताना त्या बालवयात माझ्या डोळ्यासमोर यायचं की कधीतरी दरोडेखोर येईल, कधीतरी लुटारू येईल, तो समोर उभा राहिला की आपण ज्योतिबांसारखं काहीतरी सांगू आणि त्याच्यात बदल करू. हे मनात कुठेतरी बिंबलं. परत पुढे कधी त्या बालवयात मी विसरूनही गेलो असेल, पण कॉलेजच्या जीवनात एका वक्तृत्व स्पर्धेला जाताना आदल्या दिवशी मुंबईत मावशीकडे वस्तीला गेलो. त्या बैल बाजारातून जाताना लहानपणी मुंबईची भीती अशी की पॉकेट मारलं जाईल, खिशात 100 रुपये होते, कुणीतरी मारेल म्हणून मी सतत बघायचो. त्या गर्दीमध्ये एक धक्का असा लागला, मला कळलं धक्का लागणं आणि मारणं फरक आहे. तो मारला गेला होता. मी ताबडतोब खिशाकडे बघितलं. त्या चोराचं कौशल्य इतकं होतं, खिशातले पैसे गेले होते, मला कळलं नाही, त्यांनी काढले, पण मला कळलं होतं धक्का कुणी मारला. मी धावत त्याच्याकडे गेलो, त्याला थांबवलं. ज्योतिराव माझ्या मनात होते, तो चांगुलपणा माझ्या मनात होता. आणि मी त्या चोराला म्हंटल, हे बघा, मी ना कॉलेजचा विद्यार्थी आहे, एका वक्तृत्व स्पर्धेला आलोय. त्यावेळेस व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल काही नाही बरं का. मी मावशीकडे चाललोय. माझ्या खिशात ती 100ची नोट होती. एक तर फार तर 10 रुपये असतील. जर माझे ते 100 रुपये हरवले तर आता मला फारच अडचणींना सामोरं जावं लागेल. तुम्ही पैसे घेतलात असं मी म्हणत नाही बरं का, असं मी म्हणत होतो, पण चुकून तुमच्याकडे आले असतील तर बघा. त्या चोराच्या सुद्धा आतला माणूस जागृत झाला. त्याने 100 रुपये काढून माझ्या हातावर ठेवले आणि मला म्हणाला, आता 10 रुपये 20 रुपये काय असतील ते तरी दे. मी ते काढले आणि आनंदाने त्याच्या हातावर ठेवले आणि निघालो. मंडळी, हे बिंबलं होतं कुठे? ज्योतिबांच्या त्या उदाहरणात. पण लक्षात घ्या,
नुसत्या शब्दामुळे ज्योतिरावांच्या मारेकऱ्यात बदल झाला होता का? नाही. त्यांच्या आयुष्याची जी तपश्चर्या होती, त्यांचा प्रामाणिकपणा जो होता, त्यांची जी प्रामाणिकपणे निर्व्याज मनाची झालेली कृती होती, ते सगळी तपश्चर्या त्या शब्दांच्या पाठीमागे उभी राहिली होती. मला असं वाटतं या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष म्हणून मला सगळ्या कवी आणि लेखकांना सांगायचंय की या शब्दामध्ये मनाचं परिवर्तन करण्याची ताकद आहे. फक्त त्यासाठी कृतीची आणि निर्मळपणाच्या जीवनाची तपश्चर्या आपल्या शब्दाच्या पाठीमागे उभी राहू द्या आणि मग ते उमटू द्या. मग बघा मन परिवर्तन होतील आणि ती मन समाजाचं परिवर्तन नक्की करतील. मंडळी, पु ल एका ठिकाणी म्हणाले होते की आम्हाला क्रांती म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर ढाल, तलवार, पिस्तूल, बॉम्बगोळे आठवतात. पण पुढे म्हणतात, पण मला असं वाटतं की क्रांती म्हणजे काय, तर एखाद्या पिढ्यानपिढ्या ज्या घरामध्ये शिक्षणाचा साधा कवडसा सुद्धा गेला नाही, अशा घरामध्ये एक वही किंवा पुस्तक जाऊन पोहोचणं ही क्रांती, ही क्रांतिकारी घटना हजारो बॉम्ब बनविण्याच्या क्रांतीपेक्षाही मोठी क्रांतिकारक घटना आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या झोपडीमध्ये एक पुस्तक जाण्यासाठीचा प्रयत्न सावित्रीबाईंनी केला, म्हणून त्यांना क्रांती ज्योती म्हटलं जातं आणि म्हणून ज्योतिबांना क्रांती सूर्य म्हटलं जातं. आजही मला असं वाटतं बरं का, एखादी मुलगी MSc होते, BSc होते, पंतप्रधान होते, राष्ट्रपती होते, आपल्या आई वडिलांचा नमस्कार करते, तेव्हा तिला असंही वाटलं पाहिजे की कुण्या एका स्त्रीनं माझ्यासाठी शिवगोळे सहन केले, चिखलगोळे सहन केले, तिचं वंदन क्रांती ज्योतीला सुद्धा झालं पाहिजे. मध्यंतरी मी कारीला एका व्याख्यानाला गेलो, तिथे नायगावला गेलो. आमच्या प्रचितीला मी आवर्जून घेऊन गेलो होतो, मुलीनं हे पाहिलं पाहिजे. मी नायगाव पाहिलं आणि भारावून गेलो. मंडळी, योगायोग बघा कसा आहे. याच्यातनं मला काय सांगायचे, समरसता किती असते. नायगावला मी आवर्जून गेलो होतो, पण ज्योतिबा फुलेंच्या गावाला तुम्ही आम्हाला बोलवलं. आम्ही सगळे कुटुंब, आमचा मानस, आमचे आई बाबा, सगळे माझी पत्नी, भाऊ, भावाची पत्नी, आम्ही सगळे आलो. तुम्ही बोलावलं. काहीच दिवसांपूर्वी सावित्रीबाईंच्या गावाला आवर्जून गेलो, इथं यावं लागलं. हे कसलं घटक आहे. मला असं वाटतं सावित्रीबाई आणि ज्योतिबा शरीरानं वेगळे असले तरी विचाराची, ध्येयाची एकत्वपणा जो त्यांच्यामध्ये सांगला गेला होता, ते विचार मरत नसतात. ते एकत्व आजही कुठेतरी शिल्लक आहे. आणि जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा त्याची प्रचिती येते असं मला वाटतंय. आता मी शेवटाकडे येणार आहे. मी हे ज्योतिबांबद्दल, सावित्रींबद्दल बोललो. मला तुम्हाला लेखक आणि कवींकडून माझी काय अपेक्षा आहे त्या फक्त 2-3च गोष्टी अगदी 5 मिनिटात सांगेल, कारण मला माहिती आहे की सैन्य पोटावर चालतं. 5 मिनिटात सांगेल आणि मग माझ्या शेवटाकडे येईल. मंडळी, समाजात बघितलं ना की आत्ताचा समाज पाहिल्यानंतर खूप अस्वस्थ व्हायला होतो. अहो, आम्ही महापुरुष जाती जातींमध्ये वाटले. शिवराय मराठा समाजाचे, महात्मा ज्योतिबा माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे. मंडळी, विचार करा, यांनी जे काम केलं ते आपल्याच समाजासाठी केलं का? सावित्रीबाईंमध्ये सगळ्या मुली शिकतात. डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यावेळेस आमच्या सोबतचे देश स्वतंत्र झाले, तिथली लोकशाही निस्तनाबूत झाली, पण आमची विविध जाती, धर्म, प्रांत असताना सुद्धा टिकून आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची कमाल आहे. हे त्यांचं काम भारतातल्या प्रत्येक माणसासाठी आहे. हे त्यांना जातीसाठी काम केलं का? शिवरायांचं असलेलं स्वराज्य फक्त जातीसाठी होतं का? नाही. आम्ही नेते वाटून घेतले. मला असं वाटतं उगवत्या सूर्याचा रंग भगवा केशरी आहे,
म्हणून त्यानं स्वतःला हिंदू म्हणून घेतलं नाही. सृष्टीचा रंग हिरवा म्हणून तिनं स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेतलं नाही. आणि आकाशाचा रंग निळा आहे म्हणून त्यानं स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेतलं नाही. हे रंग आपणच आपल्यामध्ये जाती जाती धर्माधर्मात वाटले आणि आपणच आपल्या रक्तरंजित रंगाची होळी खेळू लागलो. मला असं वाटतं पहिलं आम्हाला काय करायचंय ते उदाहरण लक्षात ठेवायचंय. एका शाळेमध्ये गुरुजी भारताच्या नकाशाचे तुकडे तुकडे करतात आणि जोडायला देतात. कुणाला चढता येईना, एक मुलगा चढतो. गुरुजी म्हणतात तू कसं चढलो? तो जे उत्तर देतो ते महत्वाचं आहे. तो म्हणतो मला नकाशातलं काही कळत नव्हतं, तुम्ही मला मगाशी नकाशा दिला, मी पाठीमागे बघितलं होतं, त्याच्या पाठीमागे माणूस होता, मी फक्त काय केलं, पायाच्या ठिकाणी पाय ठेवला, हाताच्या ठिकाणी हात ठेवला, डोक्याच्या ठिकाणी डोकं ठेवलं, मागचा माणूस जोडला गेला, इकडे देश आपोआप जोडला गेला. तुम्हाला मला आपल्या शब्दातून देश जोडायचा. साहित्यिकांची जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी? ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला पेटून उठण्यासाठी प्रेरणा पण दिली पाहिजे. आणि दुसरी जबाबदारी, जो अन्याय करतोय त्याच्या मनामध्ये अनुकंपा, आस्था, प्रेम यांच्याबद्दलही निर्माण केलं पाहिजे. तीही जबाबदारी साहित्यिकांची आहे. तुम्ही असं डोळ्यासमोर धरा, एका शिखराच्या खाली एक माणूस झोपलाय, नुसता बघतोय, त्याला वरती शिखरावर चढायचंय. शिखरावर एक अगोदरच चढलेला माणूस आहे, त्याच्या हातात ट्रॉली आहे, त्यानं जर खाली इथं दिली तर हा माणूस सहज जाईल. पण वरचा माणूस विचार करतोय की हा खालून थोडंसं उठू दे. खालचा माणूस विचार करतोय वाटेत जंगल आहे, वाघ आहे, मला संघर्ष करावा लागेल, जाऊ दे मी इथेच बसतो. पण शब्दांनी जर त्याच्यामध्ये प्रेरणा दिली तर तो उठेल, चालायला लागेल, जंगलात संघर्ष करेल वाघांशी, सिंहांशी. तो अर्ध्यावर आलाय, वरचा माणूस बघतोय की अरे खालचा माणूस किती संघर्ष करतोय, त्याच्या आतल्या माणुसकीला साथ घातला जाईल, तो वरनं खाली ट्रॉली पाठवेल, तिथे तो बसेल आणि वरती येईल, इथे संघर्ष मिटेल. जो ज्याच्यावर अन्याय करून जो झोपलाय, आमच्या शब्दांनी त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण करून त्याला संघर्ष करायला भिडवलं पाहिजे. आणि जो अन्याय करतोय त्याच्यामध्ये सुद्धा माणुसकी आणि अनुकंपा निर्माण केली पाहिजे. हे जर आम्ही करू शकलो तर ही संघर्षाची दरी आम्ही कमी करू शकणार आहोत आणि ते अखंड भारताच्या भल्यासाठी असणार आहे. यासाठी आमचे शब्द खर्ची पडले पाहिजे, हे आम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि शेवटचं दोन सांगणं माझं असं आहे, आज आम्ही अत्यंतिक सभ्य लबाडाची भूमिका आम्ही साहित्यिक घेतो. आम्हाला आज सध्याचा समाज, सध्याचं राजकारण, सध्याच्या सगळ्या क्षेत्रातली असलेली परिस्थिती आम्ही राजकारण्यांकडून अपेक्षा जर बाळगू शकत नसू, आम्ही साहित्यिकांकडनं तरी अपेक्षा बाळगली पाहिजे. आणि ती अपेक्षा अशी आहे की आज कवींनी, लेखकांनी भूमिका घेतली पाहिजे, कोणती का असेना. मग ती तुम्ही सत्तेच्या बाजूची घ्या किंवा सत्तेच्या विरोधातली घ्या, याबद्दल मी म्हणत नाही. पण आज आम्ही सभ्य लबाडपणे भूमिकाच घेत नसू, अशी भूमिका घेत असू तर ती आमच्या समाजाची कल्याणाची भूमिका नाही. कोणत्या सत्तेच्या बाजूची असू द्या, नाही तर सत्तेच्या विरोधातली असू द्या, जिथे भूमिका घेण्याची वेळ येईल तिथे निर्भयपणे कवींनी आणि लेखकांनी भूमिका घेतली पाहिजे. आणि जर भूमिका घेतली जात असेल तर ते शब्द क्रांती करणारे ठरतील. आणि शेवटचं सांगायचंय आणि शिवचरित्रातनं शेवट करणारे आणि थांबणार आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अपेक्षा काय? सत्याचा शोध तुम्ही आम्ही त्यांच्या वारसदारांनी घेतला पाहिजे. सत्याचा शोध घेत असताना आम्ही सगळ्या विचारसरणींचा अभ्यास केला पाहिजे. का? कारण ज्ञान आम्हाला सत्य देतं. मी नेहमी वाचताना एका विचारसरणीचं पुस्तक वाचलं की त्याचा पगडा नको म्हणून लगेच ताबडतोब त्याच्या विरुद्ध विचारसरणीचं पुस्तक वाचतो, असं चालू ठेवतो. आणि मग मला ज्ञान होत जातं, उलगडत जातं. हे म्हणतो ते खरं का, तो म्हणतो ते खरं. आपोआपच आम्ही सगळ्या विचारसरणी समजून घेतल्या तर सत्य काय आहे आम्हाला कोणाला सांगावं लागत नाही. आणि तो खरा आमचा सत्याचा शोध ठरतो.
आम्हाला जसे फुले शाहू आंबेडकर वाचायचे, विचार समजून घ्यायचे, त्याच पद्धतीच्या सगळ्या विचारधारा आम्ही वाचणार आहोत. आम्ही फुले शाहू आंबेडकरही समजून घेणार आहोत. त्याच बरोबर स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जी भाषणं केली की ज्यानं जग प्रभावित झालं, काय असेल त्याच्यात, की ज्या इंग्लंडचं राज्य आम्हावर आहे त्याच मधला एक माणूस जातो इंग्लंडला प्रभावित करतो, भगिनी निवेदिता इथं येते, कार्य करायला लागते, काय असेल त्या विचारात, स्वीकारायचं की नाही नंतर बघू, पण वाचणार आहोत. आम्ही फुले शाहू आंबेडकर वाचणार आहोत, आम्ही टिळक आगरकर वाचणार आहोत, कर्वे वाचणार आहोत, ज्या ज्या काही सगळ्या विचारसरणी असणार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या सगळ्याला मनाशी सरांनी जसं सांगितलं, माळी सरांनी तसं आत्ताच्या परिस्थितीत तोडणार आहोत. आणि मग जे हृदयातून बाहेर येईल ते सत्य असेल आणि ते सत्य आम्ही जर स्वीकारलं तर ते सत्य केवळ आपल्या नाही, आपल्या समाजाच्या नाही, आपल्या देशाचा नाही, जगाच्या कल्याणाचा असेल. आणि असा सत्याचा शोध आम्ही सुरू केला पाहिजे आणि असे शब्द आम्ही उमटवले पाहिजे. आणि अगदी शेवट, आता मी कुठे बोलतोय? आता मी महात्मा फुल्यांच्या भूमीत बोलतोय. आता मी कुठे बोलतोय? ज्या आचार्य अत्रेंनी महात्मा फुले म्हणून चित्रपट काढला की ज्याच्यामध्ये गाडगे बाबांनी भूमिका केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्घाटनाला मुहूर्ताला होते, अशा आचार्य अत्रेंच्याही भूमीत सासवड जवळ आणि कुठल्या तालुक्यात बोलतोय? पुरंदरामध्ये बोलतोय की जिथे आमच्या आणि कोण रायगडावरून आलेला राजांचा शिवभक्त, पुरंदरावर काय झालाय, ढाकलं धनी जन्माला आलेला आहे, तो आमचा पुरंदर आहे की ज्या पुरंदरनं तो रुद्र अनुभवलेला आहे. आणि सगळ्यात वेगळं ज्याला आम्ही पराभव म्हणतो पण पराभव नाही, त्यातनं काय घ्यायचं हा जगाला संदेश आहे. या पुरंदरानं काय पाहिलंय? हो, पुरंदरानं पुरंदरचा तह पाहिलाय. आयुष्य माणसाचं कसं खाली जातं पण त्यातनं कसं उभारी घ्यायचं, त्या पुरंदरच्या तहाबद्दल मी माझ्या शिवव्याख्यानाचा जो शेवट करत असतो त्याच उदाहरणानं शेवट करणार आहे, कारण मी पुरंदरच्या मातीत आहे. आणि मग मी थांबणार आहे. माझं म्हणणं, माझं अख्खं सगळं विचारलं तरी चालेल, पण हे जे मी शेवटचं 2 ते 3 मिनिटात मांडतोय ते मात्र इथून जाताना घरी घेऊन जा आणि त्याप्रमाणे कृती करा. मला असं, मी आज आमच्या सगळ्या कुटुंबासोबत आलो, त्यांचेही आभार. मला ज्यांनी इथं बोलावलं त्यांचेही आभार. वेळ कमी आहे, इथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारा, जो चटई टाकणारा असेल, सतरंजी टाकणारा असेल, जो कधी कॅमेऱ्यात येणार नाही त्यालाही सलाम की त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. हे मी अगदी घाईघाईत का सांगतोय, कारण आपल्या सगळ्यांना पोट आहेत. ते शेवटचं उदाहरण फक्त सांगतो आणि थांबतो. मी असं समजतोय माझा हा निरोप तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या मुलांसाठी देणार आहात, कारण आज आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे. कवी लेखकांची जबाबदारी आहे की आमचं साहित्य कोणतं तर प्रेरणा देणारं असलं पाहिजे. म्हणून मी सांगतोय की माझे हे विचार तुमच्या घरातल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवा. मी असं समजतोय की तुम्ही कॉलेजची मुलं आहात. आज तुम्ही कॉलेजला असाल, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल. कोणी नोकरी करेल, कोणी व्यवसाय करेल, कोणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, यशाचा टप्पा गाठत गाठत जाल आणि अशा एका टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण निसर्गानं दगा दिला, नियतीनं दगा दिला आणि तुमचं अख्खं यश जर धुळीस मिळालं तर त्यावेळेस तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, कारण आपले आई वडील आपल्या अपयशानं खचलेले असतील. त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच गोष्ट मदत करेल. आता मी जे सांगतो ते त्यावेळेस समोर चित्र उभं करा. 8वा पुरंदरचा तह, 8वा मिर्झा राजा जयसिंगला. आणि पुरंदरच्या तहानं काय करावं लागलं? पुरंदरच्या तहानं 23 गड आणि 4 लक्ष होनांचा मुलूक मिर्झाच्या ताब्यात द्यावा लागला. अहो 23 गड हा शब्द एकदा 23 म्हटलं की सांगतो, पण गड आम्ही मोजलं की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, माणगड, मनोहरगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारगड, नरदुर्ग, खंडागड, ईसागड, लोहागड, भक्तगड, अंकुला, मोरखड, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्यासहित त्या क्रूर करण्या औरंगजेबाच्या कैदेत सापडलेत. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली. अशा अवस्थेत आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर येतात. केवळ फक्त आग्रा शहरातनं बाहेर आले असं नाही, तिथं काही विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. अहो नेल्या त्या सगळ्या माणसांसहित परत आले, रक्ताचा एकही थेंब न सांडवता जगातल्या सगळ्यात मोठ्या आंतरराष्ट्रीय सत्तेला धक्का दिलाय. ही किती मोठी बुद्धिमत्ता आहे. विचार करा,
विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजांनी त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा त्या संकटातनं आणि त्या उदाहरणात मिळेल. ती प्रेरणा तुम्ही या सगळ्या विचारातनं घ्या. धन्यवाद.